आचार बहु काचेत पडिला कित्येक पोटासाठी बुडाला अवघा वरपंगती झाला स्वाभिमान. आता हा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी या जगामधल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या पुढे मांडल्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा कसं ब्रह्मांड जन्माला आलं हा विषय सांगून झाला. तो सांगून झाल्यावर मग लोक कसे जन्माला आले, अष्टधा प्रकृती ते सांगून झालं. मग लोकांच्या मध्ये नाना आचार आहेत, नाना विचार आहेत, नाना भूमिका आहेत, नाना प्रकारांनी आपल्या विचारांनी चालण्याची एक प्रवृत्ती आहे की जो तो मनुष्य त्याला असं वाटतं की नाही आपल्याला हे योग्य वाटतं, आपण आपलं असं वागावं. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की त्यांना दोन गोष्टी इथे सांगायच्या आहेत की एक तर आम्ही कशाचं नियंत्रण मान्य करत नाही, म्हणजे समाज मान्य करत नाही. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की जसा समाज मान्य करत नाही तसं शास्त्राचा निर्णय सुद्धा कुणाला फारसा महत्वाचा वाटत नाही. समाज मान्य करत नाही याचा अर्थ एक समजा काही रूढी आहे आणि ती रूढी धरून काही एक समाज चाललाय. दुसऱ्या समाजाला ती रूढी पटली, त्यांनी ती रूढी स्वीकारली, ठीक आहे. नाही स्वीकारली तर त्या दोन रूढींच्या मध्ये इतकी अटीतटी, इतका एकमेकांच्या मध्ये बेबनाव असं सगळं जे सुरू होतं त्यामुळे समाजाचा एकसंधपणा, एक जिन्सीपणा नष्ट होतो. आणि त्यांनी असं म्हटलं की नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, प्रत्येकाचा भ्रम, प्रत्येकाच्या ठिकाणी काही भ्रामक कल्पना की असं झालं म्हणजे असं बरं असं. आणि काय आहे त्या प्रत्येकाचा पगडा इतका असतो आपल्यावरती की एकदा एक गोष्ट ऐकली आणि ती तशी पटली की मग मनुष्य म्हणतो जाऊ दे, नको असं आपण करायला. म्हणजे मला नेहमी आठवतं की आम्ही उत्तरकाशीला होतो, आम्हाला शॉर्टकटनी आम्ही जायचो बाजारामध्ये. तर तो जो छोटा रस्ता होता तो रस्ता एका झाडाच्या इथून जायचा. तर ते झाड एका बाजूला त्याला असं ओलांडून यायला लागायचं आणि तिथून मग खाली वळून लगेच आम्ही खाली उतरायचो. तर येताना तिथे एक छोटंसं देऊळ बांधलेलं होतं. तर एक संन्यासी आमच्या समोर असे आले आणि दुसरे संन्यासी तिकडून गेले. मला तेवढाच विचार आला की ते संन्यासी जातातच आहेत तर तिथून जावंही तिथूनच लागतं, येतानाही तिथूनच यावं लागतं. मग जाताना जर आपण असे गेलो आणि येताना जर असे गेलो तर आणायचे देवाला एक प्रदक्षिणा होती. मग इतका सहज विचार डोक्यात आला. म्हटलं बरोबर आहे, आपण असंच जावं. मग दरवेळी आग्रहाने असंच जायचं, असंच परत जायचं. की आता ते इतकं डोक्यात बसलंय की कुठल्याही देवळाच्या भोवती जायची वेळ आली की जाताना उजवीकडून जायचं आणि वळून येताना डावीकडून ये. म्हणजे ह्या तसं तुळशीबागेत वगैरे गेलं की छोटीशी वस्तू घ्यायची असते पण पटत नाही तसं जायला, मग आपण उजवीकडनंच जाणार, मग डावीकडनंच परत. म्हणजे साध्या गोष्टी आहेत. म्हणजे माणसाच्याकडे त्यांनी जे म्हटलं नाही की नाना संस्कार, नाना मतं, नाना आचार, नाना विचारांचा पगडा, त्यांनी या ठिकाणी तोच विषय म्हणलाय. नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारीची उठली, नाना बंडे. म्हणजे प्रस्थापित काहीतरी आहे याच्या विरोधामध्ये विचार उभे राहतात. का उभे राहतात? एक जण म्हणतो लग्न करायचं, काय करायची पत्रिका बघून, काही गरज नाही. दुसरा म्हणतो छे पत्रिका बघितल्याशिवाय करायचंच नाही, काही मंगळ असला, काही कोणाला शनी असलं, कोणाचं काही असलं, कोणाची पत्रिकाच चांगली नसली, मग काय करायचं. आता या दोन मतांमध्ये काय स्वीकारायचं? कुणी म्हणतो की किती गुण जमतात तेवढं पाहून पुढे जावं, बाकी पाहू नये. कुणी म्हणतात छे पत्रिका जमणं हा एकच पहिला निकष ठेवावा, दुसऱ्या निकषांचा विचार करू नये. कुणी म्हणतात पत्रिका बघायची काही गरज. झाले पंथ निर्माण, त्याच्यामध्ये इतके पंथ. मग मुलाकडचे म्हणतात आम्हाला पत्रिका पाहिजे की तुम्हाला पाहिजे तो पहा. मग सगळे हे जे काही जे विचार आहेत या प्रत्येक विचाराला समाजामध्ये एक गट मिळतो आणि तो गट त्या विचाराला पक्का धरून राहतो आणि साध्या साध्या गोष्टीमधून आपल्या मनामध्ये आपण आपले सुद्धा काही निर्माण करतो. आता तुम्हाला म्हटलं तशा लहान लहान गोष्टी असतात घरामध्ये सुद्धा की ते तेवढं तसं केलं नाही की आपल्याला काही पटत नाही. म्हणजे ते काही फार मोठं आहे. समर्थांनी तर वेडेपणा म्हटलाय प्रत्येक गोष्टीला, पण तरी सुद्धा लहान लहान गोष्टी हे चांगलं आहे, असं केलं पाहिजे, तेच बरं आहे, असं केलं पाहिजे, असं काहीतरी एकदा मनाशी आपण जुळवलं की ते केल्याशिवाय आपल्याला काही बरं वाटत नाही. आणि मग माणूस लहान लहान गोष्टीत आपले पंथ निर्माण करतो
आणि त्या पंथाने मग तो चालतो. मग घरात सुद्धा त्या अमक्याला अमुक पटायचं नाही, तमक्याला तमुक पटायचं नाही, म्हणजे एका घरात 4 पंथ निर्माण झालेले असतात. तर याची देवाची पूजा कशी, त्याची देवाची पूजा कशी, तो कोणत्या देवाला मानतो, हा कोणत्या देव. मी तुम्हाला म्हणत म्हणजे आता समर्थ तर त्या अडाणीपणा पुढे तर थक्क होती. शनीला जायचं साडेसाती म्हणून, तर माझ्या वडिलांच्या करता माझी आई जायची आणि माझं दुखणं म्हणून मला एकाने सांगितलं की इतके दुखण्याने तू आजारी पडतोस, तर तू शनीला जात जा. मी शनीला जाईल. तिने मला त्या शनिवाराच्या शनीच्या मंदिरात सांगितलं. मी त्या शनिवाराच्या मंदिरात जायची. आईला डेक्कनचं शनीचं देऊळ जवळ, आई डेक्कनला जायची. आईला सोबत किंवा आईच्या बरोबर जायचं असं म्हटलं तर मग आईला मी म्हटलं अगं आपण दोघी जणी शनीला जायचं तर आपण ते शनिवारालाच जाऊ. नको, मी माझ्या शनीला मग तू इथेच ये दर्शनाला. म्हटलं नको, मी तिथे जाऊन दर्शन घेते, तुला घ्यायला इथे काय. ते आता शनीमध्ये फरक आहे, देवता एकच आहे पण मनुष्य त्याचे इतके पंथ की शनीला जायचं म्हटलं की डोक्यात एक आयडिया फिक्स आहे की शनिवारापर्यंत पोचायचं. म्हणजे हे जे समर्थ म्हणतात की अहो हे जे काय तुम्ही उभं करताय याच्यातली मुख्य गोष्ट मूळ निघूनच जातं, तत्व निघून जातं, फक्त तपशील शिल्लक राहतो. बाकी आपण त्या तपशिलामध्येच फिरत राहतो. म्हणून ते म्हणतात की अनेक प्रकारांनी माणसं बंड, याचा अर्थ काय जे सांगितलेलं आहे ते सोडून त्यांना काय वाटतं ते करतात. त्या पद्धतीने माणसं चालतात. साध्या साध्या गोष्टी आहेत समाजामध्ये आलेल्या निरनिराळ्या चालीरीती कुणीतरी कुठून तरी उचलतो आणि त्या चालीरीती आग्रहाने चालवण्याचा प्रयत्न करतो. मूळ चालीरीत कोणी, आता आपल्याकडे लग्नामध्ये सुद्धा ती हळदीची म्हणून साडी, मग ती पिवळी, मग मुलगी वधू ती साडी नेसून उभी राहणार. वास्तविक पाहता वेदांनी असं म्हटलंय की घरामध्ये एक रेशमी वस्त्र आणावं, त्या वस्त्राला हळदीने रंगवावं आणि ते रंगवलेलं वस्त्र घरामध्ये चांगल्या प्रकारे, आता ते धुवावंच लागतं. रंगात टाकलं की ते धुतलं पाहिजे. ते धुवायचं आणि ते वस्त्र त्या मुलीला नेसायचं. लग्नाची इतकी साधी पद्धत आहे की ते पिवळं करायचं आणि तिला ते नेसायचं. आता ते पिवळी साडी त्याच्या किती परी त्याच्याकरता आणि मागे पुढे आता काही विचारू नका. आपण ते इतकं प्रत्येक गोष्ट वाढवली आणि ती समृद्धीने वाढवली, ती कुणाचं पाहून वाढवली, बरं वाटतं म्हणून वाढवली. पण त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे जैसा प्रवाह पडिला तैसा लोक चालिला. जसं ही रीत पडत जाते मग एक एक गोष्ट, मग आताची रीत पडलीच की आता लग्न कार्य म्हणजे पूर्वी आपल्याकडे 4 दिवस लग्न व्हायची, आता पुन्हा 4 दिवस लग्न व्हायला लागली आहे की आता हा कार्यक्रम वेगळा, तो कार्यक्रम वेगळा, तो कार्यक्रम वेगळा चालली आहे. आता लग्न 4 दिवस चालू आहे. त्यामुळे जसा समाजामध्ये प्रवाह येतो तसे म्हणाले सगळ्या गोष्टी घडत जातात. तैसा लोक चालीला, कोण वारील कोणाला एक नाही. असा कुणी निघत नाही हरीचा लाल की जो लोकांना असं सांगेल की नाही ह्या मार्गाने म्हणजे ह्या मार्गाने जायचं, हे सगळं सोडावर आणि हे एवढंच अपेक्षित आहे, एवढंच आवश्यक आहे, एवढाच खर्च करा, तशाच पद्धतीने चाला, कशाचाही अवलंबर वाढवू नका, असं होत नाही. म्हणाले पृथ्वीचा झाला गळांटा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. पृथ्वीवरती आपल्याला इतकी माणसं दिसतात, कोण कुणाच्या मागे लागतात, कुणी कुणाला अनुसरतात, पण कोण खरा आहे कोण खोटा आहे आपल्याला कळत नाही. आणि म्हणाले आचार बहु काचेत पडिला, त्यामुळे हा चांगला आचार धर्मच मोठा अडचणीत आला. कित्येक पोटासाठी बुडाला. इथपर्यंत आपण आलो होतो गेल्या वेळी की पोटासाठी बुडाला. आम्ही आमचे देश सोडले, इकडे आलो, आमची आचार पद्धती आम्ही सोडून दिली. आता कोकणातली माणसं घाटावर आली की पुष्कळ घाटावरच्या गोष्टी घेतात, घाटावरची माणसं कोकणात गेली की कोकणातलं पुष्कळ शिकतात. म्हणजे आपला स्वतःचा जो आचार आहे तो सोडून दुसऱ्याचा आचार स्वीकारला जातो. आणि म्हणाले अवघा वरपंगची झालास अभिमानी. फक्त वरती आता आपण म्हटलं तसं तत्व गेलं आणि तपशील राहिला, काम गेले आणि भूक राहिली असं म्हणतो आपल्याकडे म्हण आहे तशी, की काही मूळता त्याचं राहिलं नाही. आपण आपलं काहीतरी लग्न कार्य करायचं म्हणजे काय करायचं, ठीक आहे हे सगळं गुरुजी लवकर विधी आटोपा, मुलं सांगतात, मुलीकडचे सांगतात, सगळे आपापल्या परीने बोलतात. कोण म्हणतात अहो ते एकदा लग्नाला मुहूर्त लवकर असला की जेवायपर्यंत कोणी थांबायचं,
मग सगळं आधी वैदिक पद्धतीने करून घ्या आणि शेवटी फक्त अक्षता टाका. हे सगळं आपणच ठरवतो की काय करायचं, कसं करायचं, किती करायचं. म्हणून ते सांगतात की सगळा वरपांगी अभिमान म्हणजे त्या विवाहाच्या मंत्रांचं किंवा त्या मुंजीचं त्या वटूला काही खरं म्हणजे मुलाच्या वडिलांनी मुलाची मुंज लावताना त्याला गायत्री देण्याच्या आधी किमान 1200 गायत्रीचं तरी अनुष्ठान केलं पाहिजे. त्याने आता कोण अनुष्ठान करतो, कोण त्या गायत्रीच्याकडे पाहतो. म्हणजे हे सगळं मूळ निघून गेलं आणि फक्त काय तर म्हणजे उलट झालं. आता मुंज करायची कशा करता, आईला पण माहित असतं माझा मुलगा संध्या करणार नाहीये, पण आई म्हणते अहो मुलांच्या लग्नाचा काय भरोसा, मुंज माझ्या हातात आहे, माझी हौस करू म्हणून म्हणजे संस्कार म्हणून म्हणजे नाही. हे सगळं केलं, काळाच्या ओघामध्ये सगळं दूर गेलं. देव झाले उदंड, देवाचे मांडले भंड, भूतदेवांचे थोतांड एकची झाले. म्हणाले देवदेवता प्रत्येकाने आपापल्या परीने उत्पन्न केल्या, ज्या जिथे जशा असतील तशा. आता इथे त्यांनी संदर्भ जरा मोठाच दिलाय आपल्याला. देवांचे मांडले भंड म्हणाले निरर्थक महत्व आपण देवांचं वाढवून ठेवलं, उगीच काहीतरी त्याच्या मागे पसारा लावून दिला. आणि म्हणून ज्याला अर्थ नाही अशा गोष्टी देवांच्या आम्ही वाढवल्या आणि भूतदेवतांचे थोतांड एकची झाले. हा त्यांचा खरा राग आहे. देवदेवता भिन्न भिन्न आल्या तरी एक वेळ ठीक आहे. आपल्या किती देवता आले असते, शंकराचे काही फार मोठे अवतार नाहीत, गणपतीचे काही फार मोठे अवतार नाहीत, विष्णूचे काही 10 अवतार, त्यातल्या थोड्याच अवतारांची मंदिरे आहेत, काय देवीचे थोडेसे अवतार. यात सुद्धा आपण देवीची जी प्रमुख शक्तीपीठ म्हणतो ती कुणी म्हणतात 51, कुणी म्हणतात, पण ह्याच्यापेक्षा काही फार नाही. ही नाही तर ती नाही तर ती कोणती तरी देवी. आपल्या महाराष्ट्रापुरती तर 3.5 पीठच आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आणखी गोंधळ तरी नाहीच आहे. तेवढ्यातच देवता आटोपत होत्या. पण जशी मुसलमानांची राजवट आली तसं मुसलमानांनी जसं पीराला भजायचं, त्यांच्या अल्लाला वेगळं भजताच येत नाही, पण त्यांच्या लक्षात काय आलं की आमच्या अल्लाला कारण मूर्तीपूजा मान्य नाही मुसलमानांना, पण हे हिंदू सगळे इतके मूर्तीपूजक आहेत आणि इतके देवता पूजन करणारे आहेत की यांना देवतेच्या पूजनात अडकवल्याशिवाय हे आपल्या पंथाकडे वळणार नाही. मग आपल्या पंथाकडे वळायला काय, पीराला भजा, पीराला नमस्कारा, त्या दावल मलकाच्या ठिकाणी जा आणि त्याला तुम्हाला पाहिजे ते मागायचे, मन्नत मागो, इथे जा आणि मन्नत मागा. मग आता हाजी अलीला मन्नत मागायला काय थोडे लोक जातात की काही नाही. हेच म्हणून समर्थांनी म्हटलंय की देवता आणि भूत त्यांनी म्हटलंय की त्या भूतांना जे ठेवून दिले ती भूत हे दोन्ही मिळून आम्ही त्यांना एकच केलंय. त्या देवतांना भूतांच्या पातळीवर खाली आणलंय, भूतांना देवतांच्या पातळीवर वर नेलंय. हा एक भाग जसा हिंदू मुसलमान म्हणून. दुसरा भाग असा की आपल्याकडे सुद्धा हिंदू देवतांच्या मध्ये त्या भूतांचं एक ठाणं आपल्या घरात, शेतात, त्या त्या वस्त्यांमध्ये, माळरानावर उभंच करतात. म्हणजे देवता जशा उभ्या करतात तसा एक त्याची जागा, त्याला फिरस्ता म्हणतात, त्याला काही नाव देतात. मग त्याला जे नाव द्यायचं असेल त्या नावाने त्या भूताला त्याचं एक स्थान, की मग त्याला नैवेद्य दिल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणजे देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या भूताला पण नैवेद्य दाखवतो. अशी परिस्थिती. तर समर्थ म्हणतात हे वेडे पण आहे आमचं की आम्ही देवता उपासना करतो का भूतांची उपासना करतो. आणि म्हणून आणि हे होतं कसं, कारण काही ना काही केलं आणि त्याचे काही लाभ झाले की म्हणजे लोक सांगतात की तेव्हा हिंदू मुसलमान बरोबर राहत होते, ते मुसलमान नव्हते, ते बिचारे हिंदूच होते, त्याला बळजबरीने मुसलमान केलेलं. मग ते म्हणायचे अहो देवाला एवढं सगळं तुम्ही हे केले, म्हणजे नवस सायस केले, काही झालं नाही. मग आता इनसे मन्नत मागलो, देखो क्या होता है. मग झालं त्या पीराला, त्याची कुठली कबर असते त्या कबरीला तिथे जाऊन मग लोक मागत राहतात की आम्हाला तुमच्या साईबाबांच्या इथे सुद्धा नाही का, लोकांना साईबाबांनी हे सगळं बाजूला व्हावं म्हणून त्यांनी दोन्ही ठेवलं की शाल वाहणारे पण आहेत आणि त्यांच्यावरती ते हे पण टाकणारे आहेत, चादर टाकणारे लोक आहेत, की दोन्ही होतं. ते म्हणजे ठीक आहे आता दोन्ही इथे एकच करा. दुसरी बाजू म्हणाल तर माणिक प्रभूंची. माणिक प्रभूंनी ते स्वतः हिंदू म्हणूनच राहिले, दत्त संप्रदायी म्हणूनच राहिले, दत्त उपासक म्हणूनच ती परंपरा अजून पण चालू आहे. पण त्यांच्याकडे पुष्कळ मुसलमान लोक त्यांचे भक्त होते
आणि त्यांनी मुसलमानांना खूप जवळ पण केलं होतं. पण शेवटी हा गोंधळ नको, म्हणजे प्रत्येकाचं कार्य कसं वेगळं असतं नियोजित, की साईबाबांचं नियोजित कार्य वेगळं आहे. साईबाबांनी सांगितलं मला इथे रामभक्ती पाहिजे, रामाच्या मूर्ती इथे मला ठेवायच्या आहेत, आणि म्हणून त्यांनी दासगणू महाराजांना रामपंचायतन आणायला सांगितलं. मग आता केव्हा महाराज स्थापन करायचे, की बाबांना ते विचारत असत की बाबा केव्हा स्थापन, मी सांगतो तेव्हा कर म्हणाले. आणि ते होते तोपर्यंत काही त्यांना तो काळ अनुकूल वाटला नाही की रामाच्या मूर्ती स्थापन कराव्यात. पण त्यांनी दासगणू महाराजांना सांगून ठेवलं की जेव्हा केव्हा रामाच्या मूर्ती स्थापनेची वेळ येईल तेव्हा आपल्याला त्या खाली स्थापन करायच्या. त्यामुळे वरती साईबाबांचं समाधी काय होतं, मूर्ती काय म्हणा, खाली मूर्ती आहेत रामाच्या. आणि त्यांनी सांगितलं या रामाच्या मूर्तींचा उत्सव तुम्हाला करायचा आहे, की हा उत्सव चालू ठेवायचा. आणि म्हणून 36 वर्ष दासगणू महाराज शिर्डीला, अजूनही उत्सव आपल्याचकडे आहे, अजूनही 3 दिवसाचा उत्सव असतो तिथे. तो उत्सव अजूनही ह्याच परंपरेमध्ये केला जातो. सांगायचं म्हणजे असं की ज्याला जे जसं टिकवायचं आहे तसं ते टिकवतात, पण सामान्य मनुष्य त्याच्यामध्ये खूप गफलत करतो. कर्नाटकामधली मी आपल्याला सांगितलंही असेल पुष्कळ वेळा की कर्नाटकामधला हिंदू जेव्हा पुरतेपणी मुसलमान व्हायला तयार नाही झाला तेव्हा त्यांनी मुसलमानी आचार मात्र हिंदूंवरती लादले. आज आता पुण्यामध्ये आम्ही राहतो त्या भागात वडारवाडी आहे, त्या वडारवाडीमध्ये सगळा कर्नाटकी समाजातून आलेला कामगार वर्ग आहे. त्या प्रत्येकाच्या घरात ताबूत बसतात, त्या प्रत्येकाच्या घरात रोजे आहेत, त्या प्रत्येकाच्याकडे ते म्हणजे इथे पुण्यामध्ये इतकी त्यांची सिस्टीम व्यवस्थित आहे की त्यामध्ये प्रत्येकाच्या घरात किती मुसलमानांची घरं आहेत, त्या किती हिंदूंची घरं आहेत, त्या किती हिंदूंच्या घरामध्ये मुसलमानी सण केले जातात. जर ते मुसलमानी सण केले जातात तर त्यांची यादी आहे आणि त्या यादीप्रमाणे त्यावेळी त्या मलिदा जो द्यायचा असतो सण आला की तेवढा प्रत्येक घरातनं मलिदा ते हे करून घेतात. तर प्रत्येक घरातून तो जो मलिदा आहे तो मलिदा मागून येतात. जर एखाद्याने दिला नाही तर ते शिक्षा आहे त्याला. म्हणजे हिंदूंनी सुद्धा त्यांचे जे आचार आहेत ते आचार सांभाळलेच पाहिजे. म्हणजे मुसलमान करता येत नाही पण तुमच्याकडनं हे करवून घेणार आणि तुमच्याकडचा हा संस्कार सोडणार नाही. किती सांगितलं समजावून, आता तुम्हाला देण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही लोक हे सगळं बंद करून टाका, कारण तुम्ही हिंदू आहात, हिंदू म्हणून जात. आत्ताची गोष्ट सांगते तुम्हाला, आत्ता सुद्धा ज्या बायका हिंदू आहेत, जो समाज हिंदू आहे त्यांना जेव्हा बोलावलं जातं तेव्हा त्या इथून उठून दापोडीला जातात. दापोडीला चर्चमध्ये या सगळ्या लोकांना बोलावलं जातं. अर्धा दिवस त्या चर्चमध्ये त्यांना शिकवलं जातं की येशू कसा चांगला आहे, कसं चांगला आहे. तर ते सगळं शिकवलं. काही दिवस गेले की मग त्यांना कन्व्हर्ट केलं की त्याला हाकलून द्यायचं. मग त्यांच्याकडे कोणी पाहायला येत नाही. ती आपल्याकडे येणारी बाई आहे ती मला सांगते की मला बाई तुम्ही रविवारच्या इस्त्रीला कपडे देऊ नका, मला वेळ मिळत नाही. पुष्कळ वेळा ऐकतं म्हणतं जाऊ तिला रविवारी नसेल लोकांचे करायचे. एकदा तिला विचारलं अगं म्हणलं तुला रविवारी वेळ कसा मिळत नाही, कधीच मिळत नाही. ती म्हणते मला दापोडीत जावं लागतं. म्हटलं कशा करता जाते तू, तर ते सगळं तिने सांगितलं. म्हटलं अगं तुला काय देणार आहे ते, आणि म्हटलं तुला तुझे देव कमी पडले का, तर तो तिथे तुला येशू ख्रिस्त आणि मग तो काय देईल ते सगळं ऐकायची आणि हे करायची तुला गरज पडली. म्हटलं काय आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुला पडण्याची. हो का म्हणली ताई. म्हटलं अगं तुला वाटतं, पण म्हटलं जेव्हा तुला ख्रिश्चन, अजून म्हणे मला म्हणत नाही ख्रिश्चन व्हा. म्हटलं ते तुला आत्ता म्हणणारच नाही. तुला 4 पैसे देतील आणि मग तुला ख्रिश्चन करतील, आणि मग एकदा तू ख्रिश्चन झालीस की तुला पुन्हा पैसे देणार नाही, तुला विचारणारही नाही. कारण ते त्यांच्याकडे तुझं नाव बदलतात आणि तुला कळायच्या आत गॅझेट पर्यंत नावं बदलतात. म्हणजे पूर्वांचलामध्ये तर आज अशी स्थिती आहे की एका फादरनी तिथे यायचं आणि तिथे आल्यानंतर त्यांनी सगळा हिंदू समाज घ्यायचा. हिंदू समाजातल्या एका माणसाला सांगायचं की तुला मी 4 बकऱ्या देतो, नाही तर 4 तुला शेळ्या देतो, काय जे असेल त्याचं ते. आणि त्याच्या 25 बकऱ्या होईपर्यंत मला काही द्यायचं नाही. 25 बकऱ्या झाल्या की तुझा चांगला व्यवसाय म्हणजे स्थिर होईल. तुझा व्यवसाय स्थिर झाला की माझ्या 4 बकऱ्या फक्त मला परत द्यायच्या. माझ्या म्हणजे मी तुला दिलेल्या नाही, कारण तोपर्यंत त्या म्हाताऱ्या होतील, कदाचित मरून पण जातील.
पण मला तू 4 बकऱ्या परत द्यायच्या तुझ्याकडच्या. म्हणजे त्या 4 बकऱ्यांवर हा दुसरा व्यवसाय केला. तोपर्यंत त्यांनी या हिंदू माणसाचं जे काय XYZ नाव असेल ते बदलून त्या माणसाला त्यांनी ख्रिश्चन नाव दिलेलं असतं. ह्याला माहीतच नसतं मला काय ख्रिश्चन नाव दिलंय ते. आणि ते ख्रिश्चन नाव त्या नावानी त्याची जी सगळी त्या भागातली जमीन आहे त्या गॅझेटमध्ये त्या ज्या नावानी आहे ती सगळी बदलून त्या नावानी केली जाते. आणि आता हा जेव्हा विचारतो की मी कुठे आहे, मी काय आहे, माझी काय परिस्थिती आहे, तर ते म्हणतात तुमची जमीन नाहीच आहे इथे, तुमचं नाव हे, ह्या जमिनीवरती हे नाव आहे. हा विचारला जातो या जमिनीवर दुसरं नाव कसं काय आलं, तर तो फादर म्हणतो तुझं नाव हेच आहे, तुझं नाव ते नाहीच आहे. त्यामुळे राजदरबारी नाव ख्रिश्चन आहे आणि त्याचा सगळा व्यवहार किंवा त्याचे देव देवता उपासना ही सगळी हिंदू आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे. किती प्रकाराने आता मी सध्या विवेकानंद शिला स्मारकाचा इतिहास वाचतीये. तो इतिहास वाचताना जेव्हा त्यांनी सांगितलं की विवेकानंदांच्या या स्थानावरती आम्हाला काही उभं करायचं आहे, एकदा नाही कैक वेळा जाऊन भेटले, कैक वेळा जाऊन त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली. आम्हाला परवानगी सरकारने दिल्याशिवाय काही करताच येत नाही, तर सरकारी परवानगी आम्ही देणार नाही. हा एक म्हणजे मुसलमान मंत्री कबीर त्यांचं नाव, त्यांनी त्याच्यामध्ये त्या दोघांची चर्चाच त्याच्यात दिलेली आहे की म्हणजे आपण करू पण द्यायचं नाही आणि सांगायचं माझं नाव पण येऊ द्यायचं नाही. ते मला नाव येऊ द्यायचं नाही तर मी घेऊ कोणाकडे अर्ज, तुम्ही जर आम्हाला देणार नाही. समाजामध्ये सांगण्याचा हेतू असा आहे की समर्थ हे सगळं भारत भ्रमण केल्यानंतर त्यांनी पाहिलेलं आहे आणि पाहिल्यामुळे त्यांना भारताची परिस्थिती काय आहे आणि हिंदू हा किती भरडला जातो आहे याची त्यांना 100% कल्पना आहे. आणि म्हणून ते सांगतात की या ठिकाणी भूतदेवांचे थोतांड एकची झाले आणि ते तिथे नाही संपलं, अजूनपर्यंत चालूच आहे. म्हणजे आता 62 सालापर्यंत घडणारी जी घटना आहे त्याच्यावरचं ते त्यांची मूळची जी मुलाखत आहे त्यांची प्रश्न उत्तर आहे ती मुळातच वाचण्यासारखी आहे की आपल्याला समजेल की काय विवेकानंदांची इच्छा आहे होती काय असेल ते, म्हणूनच ते स्मारक झालं, अन्यथा ते होणं शक्य नाही. कारण त्याला परवानग्या काँग्रेस गव्हर्नमेंट देतच नव्हतं. आणि विवेकानंदांचं स्मारक होत आहे म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच गांधींचं स्मारक उभं केलं, पण ते काहीच यशस्वी झालं नाही. तो भाग सोडून द्या, पण सांगण्याचा हेतू असा आहे की हे सगळं जे काही देव देवता या परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार करत गेलो तर समाज हा काही असा हिंदूला एवढ्या 1500 वर्षामध्ये, 1000 झालीच आणि वरची 200-1200 वर्ष, तर हिंदू समाज हा धड राहूच शकला नाही. आजची जी परिस्थिती आहे जी त्यांनी त्यावेळी लिहिली आहे तिच्यापेक्षा आजही हिंदू समाज फार बदलला नाही. आणि का बदलला नाही त्याचं कारण असं, एवढ्या वर्षांच्या मध्ये बदल घडवून आणायला तितकी चांगली राजवट आली नाही. ती जर तशी आली असती तर 60 वर्षामध्ये काहीतरी चित्र पालटलं असतं. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की मुख्य देव तो कळेना, कशास काही मिळेना, एकाच एक वळेना अनावर. आम्हाला मुख्य देवतेचं स्वरूप काय हे कोणालाच कळत नाही. मजहब नाही सिखाता आपस में बैर करना म्हणणं सोपं आहे, पण कोणीच सोडत नाही. सगळे आपापल्या परीने एकमेकांशी वेडेवाकडे वागत राहतात आणि फक्त शेकतो हिंदूवरती. म्हणजे शेवटी त्यांनी जेव्हा कधीतरी विरोध दाखवला तर तो फक्त पकडला जातो, बाकीचे सगळे सुटतात. म्हणजे आता सुद्धा त्यांनी आणि आपल्याला सांगते विवेकानंद केंद्राने हा इतिहास प्रसिद्ध केला म्हणून बरं झालं. त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे की ज्या खडकावरती आता ते स्मारक उभं राहिलं आहे त्या खडकावरती स्मारक का नाही उभं करणार याचं कारण एकच होतं की रोमन कॅथॉलिक पंथाचे लोक तिथे होड्या घेऊन राहून लोकांवर हल्ला करत होते की कोण हिंदू इथे येतो विवेकानंदांच्या नावाने बघू, त्याचे आम्ही खून करू, त्यांना आम्ही येऊ देत. संबंध काय, देश भारत त्याच्यावरती काम म्हणजे होते तिथे विवेकानंद हे रोमन. आणि त्यांनी त्यांच्याकरता कुणाही काँग्रेसच्या माणसाने हा रोमन कॅथॉलिक पंथ आहे आणि भयंकर कट्टर आहेत, तर यांच्यामुळे आम्हाला हे करता येत नाही कारण यांना आम्हाला दुखावता येत नाही.
यांना आम्हाला दुखावता येत नाही म्हणून आम्ही हे करत नाही असं म्हणण्याची सुद्धा हिंमत नाही. एक गट आणि आता जे आपल्याला दिसतो तो जो पूल, जिथपर्यंत जो पूल मिळाला जाण्याकरता आणि थेट तिथपर्यंत पोहोचतो, तो रस्ता सुद्धा ते लोक करू देत नव्हते. आणि यांनी सांगितलं तो रस्ता केल्याशिवाय आम्हाला स्मारक उभंच करत. फार चांगली चर्चा आहे. म्हणजे हे सगळं जे उभं राहिलं आहे ते मोठं विशेष म्हणायला पाहिजे. त्याचं आपल्या पुढे सांगण्याचा हेतू असा आहे की परिस्थितीजन्य जे पुरावे आपण पाहतो आणि जे समर्थांनी पाहिले तेच त्यांनी आपल्या पुढे मांडले की मुख्य देव तो कळेना कशास काही मिळेना. म्हणाले एक वेळच बसत नाही की हा असा का वागतो, हा असा का वागतो, हा असा का वागतो. म्हणजे एकाच एक वळेना अनावर, कुणीही कुणाकडे वळत नाही. याचा अर्थ कुणीही कुणाशी नियंत्रणात येऊन व्यवस्थित वागत नाही. कुणावरच नियंत्रण नाही, ना हिंदूंवर आहे, ना मुसलमानांवर आहे, ना ख्रिश्चनांवर आहे. की जो तो आपल्याला जे वाटेल ते तो करत राहतो. आणि हा देश जसा काही आपल्याला अंगण दिलाय वाटेल ते वागायला याच पद्धतीने वागतो. आणि म्हणून ते म्हणतात की कशास काही मिळेना, एकास एक वळेना अनावर, सगळेच आवरायला कठीण झाले आहेत. त्यावेळी राजवट मुसलमानांची होती आणि अनावर आहेत असं म्हटलं तर सोपं आहे. आज राजवट सगळ्या समाजाची आहे तरीही सगळे समाज अनावर आहे, सगळे अनावर आहे. आता आजच आपण ती बातमी ऐकली ना की त्या मुलीला अमेरिकेमध्ये पुन्हा राहायला परवानगी त्यांनी नाकारलीच आहे. तिला अडचणीतच आणलाय पुन्हा. मग त्यांनी पुन्हा यादी दिली की मोदी, मग आमचे हे अब्दुल कलाम, या प्रत्येकालाच त्यांनी अडचण. ती पुन्हा सगळी ती यादी आज पुढे आली. म्हणजे प्रत्येक देश किंवा प्रत्येक समाज हा असाच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने दुसऱ्या समाजाला अडचणीत आणतच असतो. आणि म्हणून आपल्याकडे तर म्हटलंच आहे की आम्ही व्यवस्थितच असावं, आम्ही पक्कच असावं किंवा आम्ही शूरच असावं, दुर्बल असू नये. म्हणजे गांधींची अहिंसा ही कधीच या वैदिक परंपरेला मान्य नाही. गांधींनी तिची शस्त्र म्हणून काढली ती त्याच वेळी गांधींनी सांगितलं होतं की हे केवळ आपल्याला लढा द्यायचा आहे म्हणून आपण उभे राहिलो. आता देश स्वतंत्र झाला, आता ही सगळी काँग्रेस बरखास्त करा. पण ती पुण्याई त्यांना वापरायची होती, त्यामुळे ती आजपर्यंत वापरत आले. सांगण्याचा हेतू त्याच्यामध्ये एकच आहे की सगळे अनावर आहे. समर्थ म्हणतात समाजात कुठेही जा सगळे अनावर आहेत. म्हणजे हिंदूंच्या रक्षणाकरता शीख निर्माण झाली. एक पंथच आहे, एका घरातला एक मुलगा द्यायचा आणि त्याला शीखाचा संस्कार करायचा. बाकी काय त्याचे सगळे नातेवाईक हिंदूच आहेत. तो फक्त शीख म्हणजे पंच प्यारे त्यांचे आणि ते पंच गोष्टी त्या कृपण आणि कंगवान ते केस नाही सगळं ते तेवढं फक्त त्यांनी सांभाळायचं. आणि त्या 5 गोष्टींच्या सहित कट्यार रणी तर तेवढ्या सहित तो फक्त हिंदूंच्या पेक्षा वेगळा राहतो. आता त्याच समाजाने स्वतःचा गट करून आपल्याला माहितीये त्या प्रकाशसिंग बादलांच्या पासून राजकारण सुरू झालं. म्हणजे गट उभा राहिला आणि त्यांनी राजकारण केलं नाही असं काही हिंदुस्थानात झालं. सगळे गट असे उभे राहिले, काहीही मनामध्ये भेद नव्हता. कुठल्याही प्रकारे मनामध्ये हा पंथ वेगळा उभा राहील असं वाटलं नाही. पण जैन वेगळे उभे राहिले. आज परिस्थिती जैनांची अशी आहे की वेगळं कडवे पण समाजामध्ये उभं राहिले. आणि समाजामध्ये मग व्यवसायामध्ये जैन आणि व्यवसायामधला मारवाडी याच्यात सुद्धा खूप अंतर पडतं. आणि ते आपापसामध्ये भांडतात. समर्थ म्हणतात हे सगळं बघून आपल्याला कळतच नाही की तो पंथ आला कशा करता, बौद्ध आणि जैन त्यावेळी निर्माण झाले कशा करता, त्याच्यातून आता हे सगळं उभं केलंय कशा करता. हे वेगळंच बंड आहे. फक्त एकच आहे की हे सगळं नष्ट करायला कुणीतरी एक चांगला नेता त्याला पाहिजे असतो, ज्याला निर्णायकी म्हणतात ना, की ज्याला समाज चालवणारा चांगला प्रबल नेता ज्या समाजाला मिळत नाही त्या समाजाची ही परवड आहे. कोणीही परवड होऊ दिली नसते. ना शीख बलवान झाले असते, ना वेगळ्या अर्थाने जैन बलवान झाले असते, ना वेगळ्या अर्थाने BC OBC ST NT BJNT कोणी झालं नसते. खरंच झालं नसतं. त्याचं कारण यांनी फक्त मताचं राजकारण करून या सगळ्या गोष्टी गटामध्ये विभागत नेल्या. समर्थांच्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक मोठा मुकाबला होता त्यांना, की तो मुकाबला एकच होता
की तो म्हणजे मुसलमानांची राजवट दूर करायची, आणि त्याच्याकरता ते अखंड बिचारे झगडत होते. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारासार, कैचा लहान कैचा थोर कळायची ना. असं म्हणाले, विचार जो आहे तो इतका विकृत झालेला आहे की त्या विचारामुळे कुणीही सारासार विचार करत नाही. आता साधी गोष्ट आहे आपल्याला सांगते, आसाराम बापूंचं त्यांच्या मुलाचं प्रकरण बाहेर आलं. ते प्रकरण बाहेर आल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया काय व्हावी, अहो म्हणे असं कशी यांना शिक्षा करतायत, यांना जर म्हणे शिक्षा केली आणि हे जर म्हणाले तुरुंगात गेले तर त्यांच्या शिष्यांचं काय होईल. अरे इथे त्यांनी त्याचं उत्तर समर्थांनी इथेच दिलेलं आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं की आपली फसगत झाली, आपण भलत्याच्या मागे लागलो, आता तरी समजा की आपण असत्याला पकडलं आणि सत्याला दूर केलं, हे केव्हा तरी होऊन जा. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की म्हणजे लोकांची ही धारणा आपण काही समजू शकत नाही की अमुक एका महाराजांना किंवा अमुक एका महंताला, अमुक एका स्वामीला जर तो खोटा आहे हे जर सिद्ध झालं, तर सिद्ध झाल्यानंतर त्याच्या शिष्यांचं काय होईल, त्यांना काय धक्का बसेल. धक्का काय बसायचा आहे, तुम्ही त्यातनं बाहेर पडा, एवढं एकच उत्तर आहे, आणखीन उत्तरच नाही आहे त्याला काही. आणि त्यामुळे ते इथे म्हणतात शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला. हे अशा प्रकारे या देवतेचा उपासक त्या देवतेशी आणावारी करू, त्या देवतेचा उपासक आमच्या वैष्णव आणि शैवांच्या मधला वाद इतर भारतभरामध्ये प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या आचार्यांना त्यांनी एकमेकांनी याच्यावर विषप्रयोग कर, त्याला त्रास दे इथपर्यंत. आणि कुठले महंत, हे कुठले संप्रदायाचे आध्वर्यू की जे एकमेकांचे संप्रदाय नष्ट करायला उभे राहिलेले. त्यामुळे इथे ते म्हणतात कोण पाहतो सारासार, कैचा लहान कैचा थोर कळेना, शास्त्रांचा बाजार भरला. सगळी वेगवेगळी शास्त्र उभी राहिली, प्रत्येकाने आपापल्या परीने शास्त्र उभं केलं. संबंध भारतभरामध्ये पाहिलं तरी आपल्याला कळतं की ज्योतिष्य शास्त्र घ्या, नंतर दुसरं जर आपण हस्तसामुद्रिक घ्या, नाही तर आपल्याकडे धर्मशास्त्राचा विचार घ्या, नाही तर मीमांसा घ्या, यज्ञ कसा करायचा याच्याकरता सुद्धा 4 शास्त्री मंडळींच्या मध्ये काही एकमत होत नाही. ते नुसते त्याची चर्चा करत बसतात, हे असं आधी केलं पाहिजे का, तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे का, असं केलं पाहिजे, अग्नी कसा निर्माण करायचा, अग्नी आधी कुठे ठेवायचा, यांनी त्याला काय म्हणायचं, यांनी त्याला प्रेस द्यायचा, हे करायचं का ते करत, फक्त वादविवाद, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडतील. आणि जिथे कामना पूर्ण होते तिथेच राहण्याची लोकांची तयारी आहे. म्हणजे लोकांना आपलं काय नाही तर या महाराजांचं प्रयोग फुटलंच नसतं की जेव्हा आमच्या मनाप्रमाणे ते करून देत आहेत, आम्ही काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाप्रमाणे ते उत्तर देतात, मग ठीक असतं. म्हणजे प्रवचनाला तुम्ही जर छोट्या मोठ्या गावात गेलात तर तिथे प्रवचन ऐकायला आलेल्या माणसातले 50% लोकांना असं वाटतं की हे जाऊन बघूया, ह्या काही प्रश्नांची उत्तर देत असतील तर त्यांना विचारायला बरं. आणि लोक विचारायला येतात, बाई मग आमचे काही प्रश्न असले तर तुम्ही उत्तर देता का. म्हटलं कसले प्रश्न, नाही त्या अमक्याचा अमूल झालं तर म्हटलं ते नसलं आमच्याकडे. त्यांच्या मते प्रवचन करणे हा फक्त एक वरवरचा उद्योग आहे, खरा उद्योग प्रश्नांची उत्तरं देणे आणि महती करणे, ही एवढाच खरा उद्योग आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इथे त्यांनी सांगितलं की लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडतील. साईबाबा पावतात, बालाजी पावतो, गजानन महाराज पावतात, अक्कलकोट स्वामी महाराज पावतात, म्हणून त्या देवतांना जाणारी माणसं आहेत की त्याच्याशी सारखा विनिमय चालू आहे. बालाजीशी चालू आहे, साईबाबांशी चालू आहे. आता काय राणी मुखर्जीची जागा वांध्यात पडली, चालली साईबाबांकडे. चालली साईबाबांकडे. अरे साईबाबांनी म्हणजे काही ठेका घेतला की काय, आम्ही व्यवहार उलटे पलटे करावे तर त्यांनी ते व्यवहार मोडून द्यावे. ते म्हणाले देवदेवतांच्याकडे जाऊन त्यांच्या आणि कामनेच्या व्रताला झोंबून पडती, हे ओळखूनच ह्या संतांचे अवतार आहे. खरोखरीच असं आहे की साईबाबा का जन्माला आले, हे अवलिया रूपामध्ये का राहिले, कारण आपल्याला काहीतरी पाहिजे आहे, तो देणारा कोणीतरी पाहिजे.
धर्मामध्ये भगवंताचं भजन करा, भगवंताची भक्ती करा आणि भगवंताला शरण जा असं सांगितलं तर कोणी त्या भगवंताकडे येणार नाही. देवळांच्या मध्ये सुद्धा आरतीला या, काकड्याला या, नाहीतर कुठल्याही कारणाने मंदिरात येऊन सेवा करा तर नाही. भोजन आहे की मग मंदिरामध्ये सगळे प्रसाद नाही, असं कसं त्या देवाचा प्रसाद घेतला पाहिजे. प्रसाद काय, त्याचं फुल आणलं तरी सुद्धा प्रसाद आहे, पण भोजन प्रसादा करता सगळे हजर आहेत. काकड्याच्या लोणी खडी साखरे करता सगळे हजर आहेत. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की ह्या प्रत्येक गोष्टीला मधाचं बोट लावल्याशिवाय यातलं काही होत नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की अहो, लोक जर कशाकडे वळत असतील तर ते एकाच गोष्टीकडे वळतात, ते म्हणजे कामनेला जिथे आधार आहे आणि जिथे कामना पूर्ण होते. कदाचित मी पूर्वी बोलली असेल नसेल मला माहित नाही, पण या द्वैत संप्रदायामध्ये जसं इकडे ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व आहे तसं तिकडे कर्नाटक भागामध्ये पुरंदरदासांचं महत्व आहे, त्यांच्याकडे राघवेंद्र स्वामींचं महत्व आहे. तसं त्या परंपरेमध्ये म्हणजे पुरंदरदासांची परंपरा ही काही द्वैताची नाहीये, राघवेंद्र स्वामींची परंपरा द्वैताची आहे. त्या द्वैत परंपरेमध्ये सुद्धा खूप मोठमोठे आचार्य होऊन गेले. आपल्याकडे जसं शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये आचार्य आपल्याला माहिती आहेत, तसे तिकडे पण श्रेष्ठ आचार्य होऊन गेलेले. तर त्या आचार्यांच्याकडे लोक जेव्हा जातील आणि त्यांना म्हणतील की बाबा आमचं हे काम करणार का, करा, असं त्यांना सांगितलं की ते आचार्य सांगायचे, अहो तुमच्याकरता तो राघवेंद्र स्वामी बसलाय ना, म्हणाले तिकडे जा, त्याला काय मागायचंय ते मागा आणि तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. किंवा तो करणार नसेल तर तो नाही म्हणेल, पण तुमच्याकरता तो, आमच्याकडे त्याच्याकरता येऊ नका. म्हणजे जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये वारकरी संप्रदायाला हे धक्का द्यायला निघाले तेव्हा खरा मनाला त्रास का होतो. कशा करता वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरांना भजावं, वारकऱ्याला श्रेष्ठ का म्हणायचं. काहीही तिथे मिळणार नाहीये, एका नामाशिवाय तिथे दुसरं काही नाही, तरी वारकरी ज्या श्रद्धेने जातो. गोर आहे, गरीब आहे, पाया घालायला चप्पल नाही, घरामध्ये धान्य पिकत नाही, घरात अडचणी नाही, तसं नाही, पण तो कोणतं प्रामाणिक दैवत स्वीकारायला जात नाही. तो जातो ज्ञानेश्वरांना भजायला, तो जातो तो करामाना. तो कशाला देव आळंदीला जातो, काय आहे त्याला तिथे, त्याला काही मिळावं असं आमिषच तिथे नाही. आणि इतक्या म्हणजे मानसिकतेवरती किंवा ह्या एका उंचीवरती जाऊन जेव्हा उपासना होते तेव्हा त्या उपासनेची उंची या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना कळली पाहिजे ना, त्या अनिसवाल्यांना, ज्यांनी ते ज्या प्रकारचं बिल आणायचं म्हणतात, जे व्हायचं असेल ते होईल, ते व्हायचं झालं ते झालंय. झालंय म्हणजे काय, ते सगळं पातळ करूनच झालंय, ते काही फार मोठं हे करून झालेलं नाहीये. विनोद झाला आहे, पण ते बिल पास करावं लागलं आणि म्हणून ते झालं आहे. पण अजून ते विधान ह्याच्यात यायला पाहिजे ना, तिकडे पास झालं पाहिजे ना, तोपर्यंत काही ते पुरतं पास होणार नाहीये. आणि पुष्कळ मोठी मंडळी त्याच्यामध्ये गेलेली आहेत आणि त्या मंडळींनी त्या बिलाची काय करायची चिरफाडती करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय, ऐसे अवघे नासले सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चौकडे. म्हणाले अशा प्रकाराने सगळं जे सत्य आहे ना, त्या सत्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे. काहीही सत्य शिल्लक राहिलं नाही, योग्य शिल्लक राहिलं नाही. सत्य असत्य हरपले, त्याचं त्या दोघांचं इतकं संमिश्रण बेमालूम झालेलं आहे की कशाला सत्य म्हणावं आणि कशाला असत्य म्हणावं हे सुद्धा आम्हाला कळेन असं झालेलं आहे. अवघे अनायक झाले चौकडे, सगळीकडे अराजक माजलंय आणि निर्णायकी आहे. आज सुद्धा आपण पाहिलं त्या केंद्रामध्ये निर्णायकी नुसते पळतायत. एकदा म्हणतात की राहुल, एकदा म्हणतात सोनिया, एकदा म्हणतात मोदी, आणि असं करत यांनी यांच्या बाजूनी त्यांनी त्यांच्या बाजूनी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो आम आदमी, आमचे केजरीवाल, त्या केजरीवालनी तर आता गंमतच करून टाकली. त्यांची तर आणखी वेगळं परसेप्शन आहे की तेवढ्याला आम्ही जर आता राज्य नाही स्थापलं तर लोकसभेच्या वेळी आमच्या सीट्स तर आणखीन जास्त येतील आणि आम्ही 6 महिन्यांनी तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी घेऊन दिल्लीवर राज्य पातळीवरती. खरं म्हणजे मी असं म्हटलं की आतापर्यंत आपण त्याचा मामा झाला असं म्हणत होतो, आता ह्याच्या पुढे म्हणावं त्याचा केजरीवाल झाला. काही अर्थच नाही. सगळं एक्सपोज झाले पूर्णपणे, 100% माणसं एक्सपोज झाली त्याच्यामध्ये.
आता हा मनुष्य रस्त्यावरनं व्यवस्थित फिरतोय, जरा खाकूक करतो त्याच्यावरती कॅमेरा आला की, आणि नाहीतर झपझप झपझप चालतानाचे त्यांचे आपल्याला फोटोग्राफ्स बघायला मिळतात. अण्णांच्याकडे जायला हा आजारी पडला, तापाने फडफडला होता, त्याला उठता येत नव्हतं, कारण त्याला माहिती स्टेजवर घेत नाहीयेत अण्णा आपल्याला. हे आता हे झालंच, पण तिकडे जाऊ दे यादवनी हो केलं 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 मनोरंजन केलंच. हो केलं केलं नाही. आणि हे लोक 6 महिन्यात अजून एक्सपोज होतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये एक्सपोज व्हायला. मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयास तेची थोर. आजही तेच आहे, मतामतांचा गलबला. म्हणजे दत्त संप्रदायी मनुष्य वैष्णवाला विचारत नाही, वैष्णव शैवाला विचारत नाही, शीख त्याच्याच घरातल्या हिंदूला विचारत नाही, असं जैन हिंदूला विचारत नाही, बौद्ध नवबौद्धाला विचारत नाही. इथपासून त्यांच्यामध्ये फरक आहे. बौद्ध आणि नवबौद्धामध्ये सुद्धा फरक आहे. आणि त्यामुळे हे कुणी कुणा मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणा, जो ज्या मती सापडला, तो जो कोणी ज्या मतात सापडलेला आहे त्या मताला तो पक्क धरून असतो. आपण आता सुद्धा बघा, कुणाही महाराजांच्या मागे जाणारी मंडळी, त्या महाराजांच्या मागे न येणारा माणूस त्यांना शत्रू वाटतो. काँग्रेस पक्षातल्या माणसाला बीजेपीचा मनुष्य शत्रू वाटतो, बीजेपीच्या माणसाला काँग्रेसचा माणूस शत्रू वाटतो की नाही आपल्याला अजून माहित नाही. कारण अजून ते म्हणतात की आमचे विचार फार प्रशस्त आहेत, ते राज्यावर आले ऍब्सोल्यूट मेजॉरिटीत आणि मग ते कसे वागले तर त्यांची मतं आपल्याला कळतील. पण आज एक गोष्ट नक्की आहे की या देशातली माणसं वेगवेगळी मतं घेऊन उभी राहिलेली एकमेकांचे शत्रू होतात कसे, त्यांना एकमेक आपल्याला आपले कसे वाटत नाही हेच मला कळत नाही. की खाजगीत मैत्री करतात म्हणतात, पण ती मैत्री नसते, त्याच्यात पण पुन्हा काहीतरी देवाणघेवाणच असते. म्हणजे एका देशातल्या राहणाऱ्या लोकांना आपण एकमेकांचे जवळचे आहोत, मतांनी भिन्न असू, पण अन्यथा आपल्यामध्ये काही वेगळे पण नाही हे काही जाणवत नाही. आणि आपल्याला महाभारत काळापर्यंत बघायला मिळतं की युद्धाच्या भूमीवरती सगळे 2 बाजूनी युद्ध करतायत आणि युद्ध संपल्यानंतर दोन्हीकडची माणसं दोन्हीकडच्या लोकांच्या जखमा बांधतात, दोघांना खायला प्यायला देतात, त्यांना घरी नेऊन सोडतात, त्यांची काय व्यवस्था करायची आहे ती करतात. युद्धभूमीवर युद्ध आहे आणि युद्ध संपल्यानंतर संध्याकाळ झाली की युद्धाच्या मध्ये भांडण नाही. तसं आपल्याकडे अगदी आत्तापर्यंत कोर्टात भावाभावांच्या भांडणाच्या केसेस जरी गेलेल्या असल्या तरी सुद्धा घरात सगळे एकत्र सणवार समारंभ, जेवायला जाणं येणं खाणं पिणं सगळं व्यवस्थित चालू असेल. का तर ते कोर्टात बघून आपल्याला काय भांडायचं, ते आपलं भांडण कोर्टापुरतं आहे, घरामध्ये नाही. आणि खरंच आहे, एका मताकरता आपण भांडत असलो, कुठलं तरी एक मत आपल्याला दुसऱ्याचं पटत नाही याकरता भांडतो, तर माणूस कसा शत्रू होईल, त्याचा माणूस कसा दूर जाईल, त्याच्यापासून नाही जाणार. आता म्हणजे काय, कोणाच्या घरात तर कोण बोलत नाही, कुणी कोणाकडे बघायचं नाही, त्यांनी त्याचं वाईट चिंतायचं, इथपर्यंत एकमेकांच्या पासून लोक दुराव्याने टोक गाठतात. म्हणून ते म्हणतात की जो जे मती सापडला तयास तेची थोर, त्याच्याकरता तो धावपळ करेल. दुसऱ्या मताचा कार्यक्रम असेल, दुसऱ्या विचारांचा कार्यक्रम, तो त्याच्यामध्ये भाग घेणार नाही. तो फक्त माझ्या लोकांना पैसे कसे मिळतील, त्यांची प्रसिद्धी कशी होईल, त्यांचा कार्यक्रम यशस्वी कसा होईल याकरता धडपडेल. असत्याचा अभिमान तेणे पावी जे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. अशा प्रकारे जे असत्य आहे, जे टिकणार नाही, त्याकरता जेव्हा मनुष्य अशा प्रकारे धावपळ करतो त्यावेळी ते म्हणतात की तो असत्यामध्ये अडकलेला मनुष्य हा नेहमीच पतनाला कारणीभूत आहे. त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा कधीच प्रगती होणार नाही, होईल तर ती अधोगतीच होईल. त्याचं कारण असं, जे शाश्वत नाही आहे त्याच्यावरती आपण कशी अपेक्षा करतो की हे टिकेल, तर नाही टिकणार ते. म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. म्हणून जे खरे ज्ञानी लोक आहेत ते फक्त सत्याचा विचार करतात, अन्य कशाचा विचार करत नाही. लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास करत तळामळ, आता ऐका केवळ विवेकी हो. लोक वर्तती सकळ, लोक जो व्यवहार करतात तो त्या असत्यामध्ये करतात. जे ज्ञाते आहेत ते करतळ मळ असं म्हटलंय त्यांनी, पण ते करतल अमल कवत
म्हणजे तळ हातावरती घेतलेल्या आवळा जसा स्वच्छ दिसतो तसं त्या ज्ञात्याला हा विचार किंवा ही पद्धती किंवा हे वागणं किंवा ही परिस्थिती काय जी आहे ती त्याला स्वच्छ दिसते. आता ऐका केवळ विवेकी हो. आता तुम्ही फक्त ऐका. कुणी ऐका? तर आता विवेकाची ज्यांनी संगत धरली आहे किंवा ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेकाचा काहीतरी उदय झाला आहे, ज्याला विवेक म्हणजे काय कळलं आहे की सार असार योग्य अयोग्य हे ज्यांनी उमजून घेतलं आहे त्यांनी आता हा विषय ऐका म्हणतात. ते लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका. समर्थ म्हणतात आता मी सांगतो मी काय पाहिलंय ते की लोक कुठल्या देवाला भजतात, कोणत्या मार्गाने जातात. ही रोकडी प्रचिती हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. तुम्ही सावधपणाने ऐका. मृत्तिका धातू पाषाणाधिक ऐसी या प्रतिमा अनेक बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. म्हणाले मातीचे देवता करतात, धातूच्या पाषाणाच्या अशा वेगवेगळ्या प्रतिमा बनवतात आणि बहुतेक लोक म्हणाले या प्रतिमांची पूजा करतात, उपासना करतात. नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर जप ध्यान निरंतर करीती पूजा. त्या निरनिराळ्या अवतारांच्या देवाच्या अवतारांच्या कथा ऐकतात आणि त्याप्रमाणे त्या त्या देवतेची उपासना करतात. एक सकाळांचा अंतरात्मा विश्वी वर्ते जो विश्वात्मा द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. तर एक जण आमच्या हृदयामध्ये जो परमात्मा निवास करून आहे त्याचीच उपासना करावी असं म्हणतात. उपनिषदांनी पण म्हटलंय किंवा उपासना पंथामध्ये अनेक साधना मार्गांनी म्हटलं आहे की कुणाला भजावं? हृदयस्थ परमात्म्याला भजावं. हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याची उपासना करावी. जेव्हा त्याची उपासना आपल्याला करायला जमत नाही तेव्हा बाहेर मूर्ती निर्माण करावी. तोपर्यंत बाहेरची मूर्ती कशा करता पाहिजे? आमच्या हृदयातला परमात्माच उपासना करण्याकरता ठीक आहे, योग्य आहे. आणि म्हणून तो कसा आहे तर तो द्रष्टा आहे, तो साक्षी आहे, तो अंतरात्मा आहे. त्याची उपासना करावी. एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हे ती चंचळ अनन्य भावे केवळ वस्तूच ते. आता एक ते निर्मळ निश्चळ हे खरंच परमात्म्याचं मूलभूत स्वरूप की जो हलत नाही बदलत नाही असा जो निश्चळ परमात्मा. समर्थांच्या मते त्यांना आवडणारा त्यांचा शब्द आहे हा परमात्म्याकरताचा निश्चळ परमात्मा. कदापि नव्हे ती चंचळ म्हणाले तो कधीच चंचल होत नाही. हे जग जरी निर्माण झालं त्यांनी जरी निर्माण केलं तरी करताना प्रकृतीशी जोडलं गेलेलं जे त्याचं अंशात्मक स्वरूप आहे त्या स्वरूपाने त्याला काहीच बाधा येत नाही. जसं आपल्या घरामधून अगदी एखादे वस्तू कोणी घेऊन गेला तर लगेच आपल्या परिस्थितीत काय फरक पडणार नाही. एक नाही 10 वस्तू नेल्या तरी काही फरक पडणार नाही. लहान मोठ्या गोष्टींनी जसं आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला फरक पडत नाही तसं परमात्म्याच्या ठिकाणी तर तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याच्याकडे अनंत अपार सामर्थ्य आहे. असा त्या सामर्थ्यातला एक अंश घेऊन जर हे जग निर्माण झालं तर त्या अंश मात्रांनी त्याला काही फरक पडत नाही. आणि म्हणून ते म्हणतात अनन्य भावे केवळ वस्तूच ते. म्हणजे कसे कदापि नव्हे ती चंचळ अनन्य भावे केवळ वस्तूच ते. जे त्याला बसतात चंचळाचा विचारही करत नाही ते लोक कसे आहेत ते त्या निश्चळ परमात्म्यासारखेच आहे. किंबहुना ते तेच आहे. गीतेचा संदर्भ घेतला ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्माला जाणणारे ब्रह्मच होऊन राहतात. आणि त्यामुळे ते म्हणतात एक नाना प्रतिमा. आता आपल्याला कन्क्लूड करून सांगतात एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. आता परमात्म्याच्या परी बघा म्हणाले. आणि पुढे म्हणतात ते आपल्याला की एक प्रतिमेची उपासना, दुसरी अवतार महिमा म्हणून अवतारांची आता काल दत्त जयंती झाली, आपल्याकडे राम जन्म करतो, कृष्ण जन्म करतो, नरसिंह जयंती होते, अशा सगळ्या देवतांच्या अवतारांची जयंती त्या त्या देवतांची उपासना केली जाते. आणि म्हणून ते म्हणतात तिसरा तो अंतरात्मा जो हृदयामध्ये आहे तो परमात्मा आणि चौथा आहे तो निर्विकार परब्रह्म
जे आहे त्याची. आता ह्याच्या पलीकडे ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेही नाही. ह्या ज्या 4 देवता आहेत, या 4 प्रकारच्या देवता उपासनांच्या पेक्षा आणखीन वेगळी उपासना ह्या सृष्टीमध्ये संभवत नाही. याच्या पलीकडे उपासना जर कुणी करू दे, पण सगळ्या उपासना कोणत्याही समाजात, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात या 4पेक्षा 5वा प्रकार 5वी परी संभवत नाही. ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेच नाही. याच्यापेक्षा वेगळी देवता कुठेच नाही. अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणीती, परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे. अवघे एकची मानिती म्हणाले हे सगळं काही ते साक्ष देव जाणती. सगळं काही एकच आहे, म्हणजे सगळं काही त्या परमात्म्यानेच भरून राहिलेलं आहे. ते त्या परमात्म्याचं साक्षीत्व किंवा साक्षी रूप हे जाणतात. परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे. अहो सगळं मान्य आहे. कुठे मान्य आहे? पुन्हा गीतेचा संदर्भ. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सगळ्यांच्या हृदयामध्ये तोच परमात्मा बसलेला आहे, तो साक्षी रूपाने बसलेला आहे. तो सगळ्यांच्या हृदयात बसतो हे जरी खरं आहे, तरी सुद्धा तो प्रकृतीशी संयुक्त आहे हे कसं विसरता? तो अष्टधा प्रकृतीने युक्त आहे, म्हणजे परमात्म्याचं मूलभूत रूप तो नाही. परमात्म्याचं मूलभूत रूप वेगळं आहे, ते निश्चळ आहे. हे लक्षात ठेवा आणि या सगळ्या उपासना करा. उपासना करायला अडचण नाहीये. तुम्ही प्रतिमा पूजन करा, नाही आणखीन जे काही करायचं आहे ते करा, पण ते सर्व करत असताना म्हणजे हे सगळे प्रकार त्यांनी जे सांगितलेले आहेत त्या सगळ्या प्रकारांच्या मध्ये ते म्हणतात हे कशाशी न कशाशी तरी निगडीत आहे. हे कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने आम्ही जाणतो आहोत. कसे जाणतो आहोत? तर कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने जाणताना आम्ही त्याला कशाशी तरी संलग्न करतो. कुठे अवताराशी तरी केलंय, कुठे आम्हाला सापडलं म्हणून हे रूप आता कृष्णाचं रूप आहे. आता कृष्णाच्या प्रतिमा किती, कृष्णाची रूप किती, काय एकापेक्षा एक सुंदर गोड रूपामध्ये कृष्ण काढलेला असतो. मग आपण म्हणतो काय त्या इस्कॉनची चित्र आहेत, ती इतकी आवडतात. मग ते इस्कॉनचं चित्र आपल्याला बरं, मग ती प्रतिमा देवता तीच आहे, पण ज्या चित्राशी आम्ही संलग्न झालो तेच रूप आम्हाला आवडतं, त्याच रूपाची उपासना आम्हाला करावीशी वाटते. आणि म्हणून ते म्हणतात अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे. पण अष्टधा प्रकृतीशी ते निगडीत आहे, आम्ही त्याच्यामधून ते रूप पाहतो आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महान भाव विवेके जाणावा. प्रकृतीतला देव म्हणजे ह्या लोकात दिसणारा देव आहे, तो त्या प्रकारचा आहे हे लक्षात घ्यावं. आमच्यासारखे हात आहेत, पाय आहेत, नाक आहे, डोळे आहेत, म्हणून आपल्याला श्रीखंड आवडलं की त्याला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवा, आपल्याला खीर आवडली की त्याला खिरीचा नैवेद्य दाखवा, की त्याला हे आवडेल मग त्याला कसं झोपवा, त्याला कसं उठवा. आपण मी पूर्वी कथा सांगितली होती की ते पुण्यातच राहणारे आणि आता आपल्या 14व्या गल्लीत प्रभात रोडच्या आमचे पुराणिक सर हिंदीचे, तो त्यांच्या जवळच्या ओळखीचा, तो परदेशी मनुष्य भारतात आला. त्याला उपासना वृत्ती या गोष्टीत खूप रस होता. त्यांनी एक त्याचं स्वतःचं छोटंसं घर बांधलं, त्या घरामध्ये नदीच्या किनाऱ्यावरती झोपडीसारखं तो तिथे राहायला लागला. त्यांनी ती कृष्णाची मूर्ती स्थापन केली आणि तो म्हणाला की आता हा जर विठ्ठलाला नामदेव खाऊ घालतो तर माझ्यासारख्यांनी काही खायला घातलं तर हा देव खाईल, कारण देवानी माझं खावं ही जी त्याची भावना आहे ती प्रामाणिक आहे. तो म्हणाला या हिंदू लोकांच्या मध्ये शिरा करतात, म्हणून त्यांनी शिरा केला आणि देवाला खायला दिला. तो देव काही खाईना. तो म्हणाला आता काय करावं, हा शिरा काही खात नाहीये. मग त्यांनी तो पडदा सरकवला. त्याला वाटलं की आपण या लोकांना जो पडदा तो पडद्याच्या आत खाईल. त्यांनी पुष्कळ वाट पाहिली, तसं नाही खाल्लं. त्यांनी पुष्कळ विनवून पाहिलं, त्यांनी नाही खाल्लं. सगळा दिवस गेला पण त्यांनी काही तो शिरा खाल्ला नाही. म्हणाला आता संध्याकाळ झाली, आता काय करावं, यांनी शिरा खाल्ल्याशिवाय तर मला काही बरं वाटणार नाही. हा नामदेवाचं दूध पितो तर माझा शिरा का, याला प्रॉब्लेम काय आहे शिरा खायला. त्यामुळे तो त्याच्या मनात आलं की अरे ह्याला शिरा दिला खरा मी, पण याला खायला मी चमचाच दिला नाही. मग याला चमचा दिल्यावर हा खाईल, आणि म्हणून त्यांनी चमचा ठेवला, कारण त्याच्या पद्धतीने त्याला शिरा खाण्याकरता चमचा लागतो हे माहिती आहे.
पण आश्चर्य असं आहे की भावाची उत्कटता बघून भगवंतानी त्याचा शिरा खाल्ला आणि तो शहाणा झाला पुढे की ज्या सगुण मायेमध्ये मी भगवंताला अडचणीत आणलं, त्रास दिला, त्याला माझा शिरा खायला लावला, असा त्रास त्याला कधी द्यायचा नाही हे समजून पुढे चालावं. म्हणून ते म्हणतात प्रकृतीमधला देव आहे, तो प्रकृतीचा स्वभाव आहे, त्याच्याकडे असणार, तो शिरा खाईल, तो काय तुम्ही द्याल ते घेईल, तो सुंदर वस्त्र घेईल. पण परमात्म्याला वस्त्र लागतात असं समजू नका. जे आम्ही त्याच्याकरता करू तसा परमात्मा त्याचा स्वीकार करतो असं समजू नये. म्हणून तेवढ्यात भावातीत महान भाव, भावाच्या पलीकडे असणारा ईश्वराचा विषयीचा महान म्हणजे श्रेष्ठ भाव जो आहे तो विवेके जाणावा. तो विवेकाने समजावा की ईश्वराच्या विषयी आम्हाला नेमकं काय जाणायचंय, काय समजायचंय, ईश्वर नेमका कसा, तो आमच्याशी कसा संलग्न होतो, भक्तीने आम्ही त्याला कसा आपल्या असा करून घ्यावा किंवा आपण त्याच्या अंकित व्हावं, हे सगळं म्हणाले आपण त्या भावाला पोचावं, सामान्य भावाच्या वर जावं. म्हणून त्यांनी त्याला महान भाव असं म्हटलंय. जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल. आपण ज्याची उपासना करतो त्याचे गुण आपल्या अंगामध्ये येतात. जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. जो ज्याला भजतो जसा भजतो तसा तो त्या रूपाला प्राप्त होतो. क्षीर नीर निवडती ते राजहंस बोली जेती. आता राजहंसाला फक्त दूध आणि पाण्यातला फरक कळतो आणि तो फक्त दुधाचा स्वीकार करतो, पाणी टाकून देतो. म्हणाले सारा सार जाणती ते महान भाव. तर ज्यांच्या ठिकाणी असा महान भाव प्रकट झालाय, आकळलाय किंवा त्यांनी त्यांच्या ठिकाणी त्या महान भावाला मिळवलं आहे, ते त्या ठिकाणी विवेकाने त्या महान भावानी सारा सार जाणून घेतली. अरे जो चंचळास घ्याईल तो सहजेची चळेल. जो सगुणामध्ये अडकेल आणि सगुणाचीच भक्ती करेल त्याच्यामध्ये बदल होणं स्वाभाविक आहे. नामदेवानी त्याचा अनुभव कितीतरी वेळा घेतलाय. नामदेवांच्या स्वभावामध्ये सगुणाच्या भक्तीला जेव्हा त्यांनी परिपूर्णतेचं कवच दिलं नाही किंवा त्याला पांघरुण दिलं नाही, तेव्हा मात्र परिस्थिती नामदेवांची अशी झाली की त्या सगुणालाच शेवट मानू लागले आणि त्यामुळे त्या सगुण भक्तीमध्ये त्यांची गडबड होऊ लागली की भगवंतांनी मला सोडून दुसऱ्याला. आता मी सांगणार एक गोष्ट म्हणजे माझ्यावर ऋण आहे. रुक्मिणीला ते राका कुंभारांची गोष्ट ऐकायची होती. त्या दिवशी मी तिला म्हटलं होतं नंतर सांगू, पुन्हा कधी वेळ आली नाही, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण ती गोष्ट पुन्हा घेऊया. की हे सगळे जे संत आहेत तर त्या संतांच्या ठिकाणी कुणाशी कुर्मदासाशी, राका कुंभाराशी, सावतामाळ्यांशी परमात्मा बोलला, परमात्म्यांचं त्याचं अधिक सलगी, परमात्म्याला त्याच्याविषयी अंतःकरणातला उत्कट भाव हे बघितलं की परमात्मा त्याला वश आहे, परमात्मा त्याच्याशी एकरूप आहे की नामदेवांचं बिघडलं. कारण का तर चंचळाची उपासनाच अंतिमय असं धरल्यामुळे जो निश्चळास भजेल तो निश्चळची, पण त्यांनी निश्चळाची उपासना करावी. म्हणून प्रकृतीसारखे चालावे हे सगळ्यात शेवटचं आपल्याला दिलेला त्यांचा संदेश की प्रकृतीमध्ये सगळं अशाश्वत आहे ते जाणून चालावं, परंतु अंतरी शाश्वत ओळखावे. पण अंतरंगामध्ये मात्र आपण जे सत्य आहे, जे अंतिमतेने टिकणार आहे ते ओळखावं आणि त्याचीच उपासना करावी. सत्य होऊन वर्तावे लोक ऐसे. आपण आपल्या ठिकाणी सत्यालाच स्वीकारावं, आपण आपल्या ठिकाणी सत्याचाच मार्ग अवलंबावा, परंतु वर्तावे लोक ऐसे. पण बाहेर बाह्यातकारी वरवर जो व्यवहार आहे त्या व्यवहारात लोक जसा व्यवहार करतात तसाच व्यवहार करावा. आपला वैयक्तिक व्यवहार त्यापासून आपण अलग ठेवावा. आपण सत्याला सोडू नये, पण लोकांना जे मिथ्यापण मान्य आहे त्या मिथ्यापणाला आपण कमी लेखून बोलू नये. आता याच्या पुढचा जो आहे तो शिकवण निरूपण नावाचा भाग आहे. त्याच्यातलं फक्त एक ओळी असते थांबते. बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये. ते म्हणाले पुष्कळ जन्मांच्या शेवटी बहुनाम जन्मना म्हणते, जसं ज्ञानवान माम प्रपद्यते आहे तसंच बहुनाम जन्मना म्हणते आपल्याला मानव जन्म लावायचा आहे, तो लाभला आहे. तर मग आता न्याय आणि नीतीने व्यवहार करावा असं समर्थांनी आम्हाला उपदेश केलेला.